त्या निमंत्रण पत्रिकेत स्पष्ट करण्यात आले? एकंदर वातावरण पाहता महाराष्ट्रामध्ये उद्धवजी आणि राजजी दोन्ही ठाकरे बंधू पक्षप्रमुख म्हणून एकत्र यावं असं अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणणं होतं आणि म्हणणं होतं रे आहे सुद्धा. आणि आत्ता ते एकत्र होताना बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना मनसैनिकांना मतदाराला सुद्धा आनंद होतो आहे. दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने हे चाललं आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण, तर ते राजकारण डे टू डे काळोखात नेणार आहे. आत्ता लोकांना असं वाटतं आहे हे सगळं आल्यामुळे काळोखातून उजेडाकडे म्हणजे तिमिरातून प्रकाशाकडे दिवाळी आहे. त्यामुळे उद्धवजींच्या हस्ते नक्कीच उद्घाटन करण्याचा जो या लोकांनी त्यांना मान दिला आहे तो सर्वांनी मते आनंद झाला आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, बऱ्याच भेटीगाठी होत आहेत. तर या निमित्त आता स्थानिक निवडणुकांमध्ये देखील दोन्ही बंधू एकत्र दिसतील का, युती होईल का, या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात बघा. शेवटी दोन्ही पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेणार आहेत. परंतु आत्तापर्यंत जेव्हा आपण एखादी चांगली कसदार शेती करायची म्हटली तर त्याला ज्या प्रक्रिया लागतात त्या सगळ्या प्रक्रिया हळूहळू का होईना होत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या पक्षाच्या फळीमधले 2 नंबर 3 नंबर जरी आम्ही नेते असलो तरी आम्हाला सुद्धा तेच वाटतं आहे की एकत्र यावं आणि दमदारपणे निवडणूक लढवावी. खरं तर नवनाथ बन यांनी एक ट्विट केलेलं आहे. याच अनुषंगाने त्यांनी म्हटलं की गेल्या वर्षी मनसेच्या दीपोत्सवाला विरोध करणारी उभाटा यंदा त्याच दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहे. हीच त्यांची राजकीय दिवाळखोरी. काल ज्याला बेकायदेशीर म्हणत होतात आज त्याच व्यासपीठावर जाऊन उदो उदो करणार आहात. अरे नवनाथ बन, तो असा पण तू बनच आहेस. कोणी यावं त्या बनावर आणि कुत्र्यासारखं करावं अशा लायकीचा तू आहेस. मुळामध्ये जेव्हा दोन्ही राजकीय पक्षाच्या विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर एकत्रितपणा येतो. तू तर एक पत्रकार होतास आणि तू तर किती त्या फडणवीसच्या तोंडावर म्हणजे जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्या तोंडावर काय काय केलंस. मग हे सगळं मिळवण्यासाठी तू केलं का? तुझी काय लायकी, तू कशी लायकी स्वतःची वाढवतोयस उद्धवजींवर बोलून. उठला रे उठला म्हणजे रात्री झोपताना पण त्यांचा जप, उठल्यावर पण असला ना लायक नसलेला प्रवक्ता. ताई, दादरमधली जी एक शाळा आहे शारदाश्रम, त्या शाळेची सहल काल गेलेली होती विरार इथल्या रिसॉर्टमध्ये. तर त्यावेळी जेव्हा त्या शाळेची सहल परत येत असताना त्यांच्या ज्या बसेस आहेत त्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ट्रॅफिकमध्ये अटकलेल्या होत्या आणि तब्बल 10 ते 12 तास त्यांना ट्रॅफिकमध्ये काढावे लागले. मुलांचे प्रचंड हाल झाले, मुलांना जेवणाचे प्रचंड हाल झाले, परंतु स्थानिकांनी त्यावेळेमध्ये मदत केलेली आहे त्या मुलांना. त्यामुळे आपण पाहतो की हे प्रकार सतत घडत. स्थानिकांनी म्हणण्यापेक्षा मनसे शिवसैनिकांनी मदत केली. 2-2 हेलिकॉप्टर घेऊन फिरणारे लोक, ज्यांच्याकडे स्वतःचे 2 हेलिकॉप्टर आहेत, 51 गाड्या असतील, त्यांना हे कळलं पाहिजे. फक्त घेवडेपणा करायचा, लोकांना साधा चेहरा ठेवून बनवाबनवी करायची, त्याचं हे कालचं जे प्रदर्शन झालं. लहान मुला भोवळ आल्या, चक्कर आल्या, मुलांना सुसू झाल्या, ट्रॅफिकमधनं बाहेर काढू शकत नव्हते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि किती ह्यानी तुम्ही सांगत असता हे करू आणि काही करत नाही आहे. ताई, ज्योती वाघमारे यांनी म्हटलेलं आहे की दुसऱ्यांवर टीका करायची आणि मदतीवर फोटो लावायचा हा राजन विचारांचा अविचारीपणा नाही आहे का? सरनाईक ज्यांनी पूरग्रस्तांना मदत दिल्यानंतर शिंदे साहेबांचा फोटो लावल्यामुळे अवहेलना केली, तेच लोक आता मोठमोठे फोटो लावून मिरवायला लागले आहेत. त्यामुळे अशा फोटोंचे राजकारण आम्ही कधीही केले नाही. आणि मगाशी मी म्हटलं ना काळोखातून प्रकाशाकडे, बाकी कोणाचा काय फायदा झाला नाही पण ह्या बाईचा झाला. बस हिची एवढीच लायकी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.